घरगुती आवळा पावडर एकदम छान आणि मस्त अशी बनले जाते। तर बघू शकता किती छान अशी मस्त इथे आवळा पावडर आहे। रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्यावाली आवळा पावडर तयार आहे। घरच्या घरी आवळा पावडर कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत। आणि खूप छान आणि एकदम बारीक अशी आवळा पावडर तयार आहे। आपण दुकानची घेण्यापेक्षा घरी सुद्धा आवळा पावडर बनवू शकतो, एवढी छान अशी इथे आपल्यावाली आवळा पावडर तयार आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आवळा पावडर कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत घरच्या घरी। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन गावाकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। इथे आपण आवळे घेतलेले आवळा पावडर बनवण्यासाठी। तर आवळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। वरतून थोडेफार डाग आहे, पण पावडरसाठी काही हरकत नाही आहे, कट करून घेऊया। पद्धतीने सर्व आपण आवळे कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व आवळे कट करून घ्यायचे आणि सुकून घ्यायचे आहे। सर्व कट करून सुकून घेऊया, सुकत घालून घेऊया। तर अशा पद्धतीने उन्हामध्ये आपल्याला आवळे सगळे सुकून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता आवळा छान असा मस्त सुकलेला आहे। 2 ते 3 दिवस झाले, तसे 3 दिवसापासून मी सुकवत आहे। तर 3 दिवसापासून सुकतंय, तर त्याला सुकायला खूप वेळ गेला। म्हणजे आपल्याला त्याच्यावाली पावडर बनवायची आहे, तर ते पावडर बनवण्यासाठी छान असं मस्त आपल्याला कडक सुकून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्ये थोडंसं आपण कुटून घेऊया। इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, थोडं थोडं घेऊन आपल्याला कुटून घ्यायचं आहे। पावडर बनवायची म्हटल्यानंतर आधी थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं। अशा पद्धतीने कुटून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला आवळा पावडर तयार होऊ राहिलेली आहे। तुम्ही सुद्धा घरगुती आवळा पावडर बनवू शकता। आता ही आवळा पावडर आपल्याला मेहंदी भिजवायला सुद्धा होईल। केसामध्ये तशी जरी लावायचं ठरलं तरी पण घरगुती आवळा पावडर बिना केमिकलची तयार होणार आहे। तर आता ही थोडीशी मी ठेसून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने झालेली आहे। आता ही आपण थोडीशी चाळून घेऊया, चाळून गाळून घ्यायची। आणि जे थोडंसं जाडसर राहील ते मिक्सरला दळू किंवा 1 दिवस वाळून द्यावं लागेल, थोडंसं ओलचट वाटते। एक मी पेपर घेतलेला आहे, चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावरती ओतून घेऊया आणि जेवढी होईल तेवढी चाळून घ्यायची अशा पद्धतीने। आणि जी ठोसर आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायची आहे। 2 दिवसापासून थोडंसं आबाळ येतं, नाही तर मग ती पूर्णपणे वाळून गेलं असतं। पण थोडंसं किती छान पावडर झाली बघा घरगुती, किती मस्त पावडर होती आहे। अशा पद्धतीने सगळे आपण आवळा पावडर तयार करून घेऊया। तर खूप छान अशी पावडर झालेली आहे, बघू शकता। इथं भरपूर अशी पावडर झालेली आहे, आपल्याला 1-2 महिने तरी जातील। आणि थोडंसं इथं आता राहिलेलं आहे, हे आपण मिक्सरला थोडंसं बारीक दळून घेऊया, म्हणजे भरपूर पावडर आपल्यावाली होऊन जाईल। रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा। आता ही पावडर एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा किंवा बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवा। अशा पद्धतीने आवळे जर तुमच्याकडे असेल तर आवळे कापून छान मस्त सुकवून अशा पद्धतीने पावडर घरच्या घरी तयार होते। तर बघू शकता किती छान अशी आपल्याला इथे आवळा पावडर तयार आहे। इथे आपली सगळी आवळा पावडर तयार आहे। राहिलेली आवळा पावडर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेतलेली आहे, चाळून घेऊया। रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। हे जे उरलेलं आहे, ज्यावेळेस आपण मेहंदी वगैरे बनवतो किंवा आपण पाणी वगैरे बनवतो रात्रीच्या वेळेस, आपल्याला मेथीचे दाणे घालून त्यावेळेस हे थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी केस धुणार तर आदल्या दिवशी हे 1 चमचा आवळ्याचे तुकडे घ्यायचे, 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा कलोंजी, हे सर्व भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना लावायचं। आता हे सर्व छान असं मस्त पावडर आपल्या इथे तयार आहे। एक छोटीशी बरणी घ्यायची आहे, बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे। तर पावडर बघा घरच्या घरी भरपूर अशी पावडर झालेली आहे।
रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. बिना मिलावट बिना केमिकल आपलीवाली आवळा पावडर तयार आहे. आवळा पावडर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा बनवा. तर चला, धन्यवाद.